नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी पेन्शनधारकांसाठी नवीन 3 नियम लागू, जून 2026 पेन्शन अपडेट। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे। जर तुमच्या घरात कोणी ज्येष्ठ नागरिक पेन्शन घेत असतील किंवा तुम्हाला स्वतःला सरकारी पेन्शन मिळत असेल, मग ती SBI असो किंवा बँक ऑफ महाराष्ट्र असो की कोणतीही सरकारी बँक, तर पुढची 5 मिनिटे हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। 3 कडक नियम जे 15 दिवसात करायचे आहेत। आता वळूयात त्या 3 नियमाकडे जे तुम्हाला जून महिन्यात पेन्शन मिळवण्यासाठी तातडीने पूर्ण करावयाचे आहेत। कारण जून 2026 पासून सरकारने पेन्शनधारकांसाठी 3 अत्यंत कडक नियम लागू केलेले आहेत। जर पुढच्या 15 दिवसात तुम्ही ही कामे केली नाहीत तर तुमची जून आणि जुलै महिन्याची पेन्शन अटकू शकते। इतकंच नाही तर बँक खात्यातून पैसे काढणंही कठीण होईल। चला तर मग नेमके काय बदल आहेत ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। नियम 1, आधार कार्ड अपडेट करा। 10 वर्ष जुने आधार। जर तुम्ही तुमचे आधार कार्ड 2016च्या आधी काढले असेल, म्हणजेच त्याला 10 वर्ष पूर्ण झाली असतील, तर लगेच आधार सेंटरवर जा, जिथे तुमचा आत्ताचा नवीन फोटो अपडेट करा। सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या आधार कार्डवर तुमची पूर्ण जन्मतारीख, तारीख, महिना, वर्ष जसे की 2/12/1980 अशी स्पष्ट दिसली पाहिजे। पूर्वी फक्त जन्माचे वर्ष असायचे, ते आता चालणार नाही। नियम 2, मोबाईल नंबर लिंकिंग। अनेकदा काय होते, पेन्शन एका खात्यात येते, बँकेला दुसराच नंबर लिंक असतो आणि आधार कार्डला तिसराच नंबर असतो। असे चालणार नाही। ज्या बँकेत तुमची पेन्शन येते त्याच बँक खात्याला आणि तुमच्या आधार कार्डला एकच चालू मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे। यामुळे प्रत्येक व्यवहाराचा मेसेज तुम्हाला लगेच मिळेल। नियम 3, लाईफ सर्टिफिकेट म्हणजे जीवन प्रमाणपत्र तपासणी। तुम्ही म्हणाल, आम्ही तर नोव्हेंबरमध्ये लाईफ सर्टिफिकेट दिले आहे, मग आता काय? तर मित्रांनो, सरकारने खोट्या जीवन प्रमाणपत्राविरोधात मोठी मोहीम सुरू केलेली आहे। काही ठिकाणी व्यक्ती हयात नसतानाही चुकीच्या मार्गाने पेन्शन लाटली जात आहे असे समोर आल्याने म्हणूनच बँक आता संशयास्पद खात्यांची पुन्हा पडताळणी करत आहे। तुमचे प्रमाणपत्र आणि बँकेतील रेकॉर्ड एकदम क्लिअर ठेवा, नाहीतर कारवाई होऊ शकते। ज्येष्ठ नागरिकांसाठी गुड न्यूज। या कडक नियमांसोबतच एक आनंदाची बातमी सुद्धा सूत्रांकडून मिळत आहे। बँकेमध्ये पेन्शन काढताना ज्येष्ठ नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागते, जिथे विद्यार्थी, शेतकरी, लाडक्या बहिणी योजनेचे लाभार्थी सगळ्यांची गर्दी असते। ही तारांबळ टाळण्यासाठी सरकार आता लवकरच 60 वर्षावरील पेन्शनधारकांसाठी बँकेत एक स्वतंत्र वेगळे काउंटर सुरू करण्याची शक्यता आहे। यामुळे तुम्हाला गर्दीशिवाय तुमची पेन्शन सन्मानाने काढता येईल। तर मित्रांनो, ही सूत्रांमार्फत मिळालेली महत्त्वाची आणि सतर्क करणारी माहिती। हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक आणि जनजागृतीच्या उद्देशाने बनवलेली आहे। तुमची पेन्शन वेळेवर यावी आणि तुमची फसवणूक होऊ नये म्हणून पुढच्या 15 दिवसात ही कामे बँकेत जाऊन नक्की तपासून घ्या। हा व्हिडिओ तुमच्या ओळखीच्या सर्व पेन्शनधारकांना आणि ग्रुपवर नक्की शेअर करायला विसरू नका। माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।